नमस्कार मित्रांनो, मी केतन कदम प्रवास केतनच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुमच्या सर्वांचं साईमे संध्याकाळ स्वागत करतो। साईराम मित्रांनो सर्वांना। आता आपण आलोय ते व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला कळालं असेल, आज आपण चाललोय म्हणजे पुन्हा एकदा मुंबई टू खेड प्रवास करणार आहे आणि मुंबई टू खेड हा प्रवास आज आपण सुप्रिया ट्रॅव्हलने करणार आहे आणि सुप्रिया ट्रॅव्हलच्या स्लीपर कोचने प्रवास करणार आहे। मित्रांनो, गणपतीला जाण्यासाठी देखील आपण सुप्रियाची तिकीट काढलेली आहे आणि आतापर्यंत मोस्टली गाड्या या फुल झालेल्या आहेत। गणपतीला आता एकमेव जाण्याचं कारण म्हणजे मित्रांनो, गणपतीचं सामान खूप होतं, यावेळी डेकोरेशन काहीतरी वेगळं बघायला भेटणार आहे। जेणेकरून स्पीकर झाला, डेकोरेशनचं काही सामान झालं, थोडंफार हे सर्व आता आम्ही गावी सोडायला चाललेलो, कारण का गणपतीच्या सीझनला खूप गर्दी असते। पाऊस वगैरे कसा तर सांगता येणार नाही, त्याच्यामुळे 2 दिवस म्हणजे 5-6 दिवस आधीच मी गावी निघालेलो आहे। त्याच्या कारणाने मी रस्त्यांची माहिती देखील आतापर्यंत कोकणातल्या रस्त्यांची कुठपर्यंत दुरुस्ती झालेली आहे। सो विरवानीला पोहोचलेला व्हिडिओ जरा देखील स्किप करू नका। या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण कोकणातल्या रस्त्यांची अपडेट तुम्हाला कळून जाईल। सो त्याला विरवानीला पोहोचल्यानंतर मित्रांनो जबरदस्त पाऊस पडतोय। तो व्हिडिओला अजून लाईक शेअर कमेंट केला नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। तोपर्यंत आपण बसची वाट बघूया, किती वाजता पोहोचायचं। 9:30चं टायमिंग आहे, अजून 9:30 तर वाजलेच आहेत, बघूया चला। सो मित्रांनो, आपली गाडी आलेली आहे सुप्रिया ट्रॅव्हल आणि आज आपण या बसने प्रवास करणार मुंबई टू खेड। सो स्लीपर कोच आहे पूर्ण। तर आजचा जो प्रवास असणार आहे मुंबई टू दापोली पवारवाडीपर्यंत, तो आपल्या या स्लीपर कोचमधून असणार आहे। सो इकडे वेबसाईट वगैरे पण दिलेली आहे। बसचं इंटरनल कसं आहे ते मी तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर दाखवतो। हे कॅबिन एरिया आहे। सो चला बसमध्ये जाऊ आता। तर मित्रांनो, बसमध्ये आपली एंट्री झालेली आहे आणि आज आपली जी सीट आहे स्लीपर कोचमध्ये ती U4 आहे, जी अप्पर साईड आहे आणि अप्पर साईडला तुम्ही बघू शकता सिटिंग एरिया खरंच स्लीपर मध्ये किती सुंदर दिले बघा। म्हणजे इकडे आता बॅग आपली एक्स्ट्रा आहे म्हणून आता इथे शूज वगैरे ठेवण्यासाठी सेकंड इथे बॅग वगैरे ठेवलंय मी। आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मस्त बुर्नूस वगैरे पण दिलेले आपल्याला, पडदे वगैरे, इंटेरियर खरंच खूप भारी आहे मित्रांनो। सो हे सिंगल सीट्स आहे आणि बाजूला डबल सीट मध्ये पण तुम्हाला खूप स्पेस भेटतो। त्याच्यामध्ये मस्त AC वगैरे तुम्हाला हे केलेली आहे। इथे तुमची बॅग वगैरे पण राहू शकते, बाकी तुमचं फूड वगैरे काही सामान असेल, बॉटल्स वगैरे झाल्या हे देखील इथे ठेवू शकता। 2 बेड साठी पण स्पेस खूप भारी आहे। पाठी पूर्ण बस बघू शकता, इंटरव्हल बघू शकता किती सुंदर केलंय बघा। एमर्जन्सीला फायर ब्रिगेडचं सिलेंडर वगैरे देखील ठेवलेलं, म्हणजे कधी बाय चान्स काही इमर्जन्सी आली वगैरे तर सुप्रिया ट्रॅव्हल मध्ये मित्रांनो खरंच खूप सुंदर असे अरेंजमेंट केलेले आणि इंटरव्हल तर भारी जबरदस्त केलेलं आहे बघा, सुंदर। असं वाटतं फुल एकदम आजचा प्रवास होणार आहे तो भारी होणार आहे। प्रत्येक सीट मध्ये बघितलात ना तुम्ही तर इकडे तुम्हाला असं स्टँड दिलेलं आहे, जिथे तुम्ही बॉटल देखील ठेवू शकता, तुमचं सामान देखील ठेवू शकता व्यवस्थित। त्याच्यानंतर मग आरामात झोपून व्यवस्थित प्रवास करू शकता। बाकी पडदे वगैरे किती सुंदर दिलेत येलो कलर मध्ये, म्हणजे जर ओपन केलं तर हा पूर्ण कार्टन तुमचा बंद होईल अशा प्रकारे। इथे पण तसंच आहे, हे जर तुम्ही ओपन करताय ना पूर्ण पॅक, इथून पॅक जबरदस्त। सो उजेडा वगैरेचा त्रास होणार नाही। त्याच्यामध्ये आपल्याला इकडे लाईट्स आता चालू नाही केले, बाकी चार्जर वगैरे सर्व आहे, चार्जिंग पॉइंट दिलेला आहे। इकडे एसीचा फ्लो बघा किती जबरदस्त येत आहे, इथे पण एसीचा फ्लो भारी। सो बस मध्ये आता कोणीच नाही, पूर्ण बस खाली आहे। सामान आणलं असं तर बरं झालं असतं, पण ठीक आहे जाऊ दे। आधी माहिती असतं तर ते केलं असं, पण आता माहितीच नव्हतं तर काय करू शकत नव्हतं। सो भारी इंटरव्ह्यू आहे। चला आता सीटवरती बसूया आपल्या आणि मग प्रवासाचा आनंद घेऊया। मस्त प्रवासाला आता सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि मस्त व्ह्यू बघत आता मुंबईचा सध्या व्ह्यू बघूया। रात्री आपण जेवायला थांबल्यानंतर बघू, पुढे बसल्यानंतर तुम्हाला रस्त्यांची माहिती व्यवस्थित द्यायचा प्रयत्न करेल, कारण का बसचा इंटरव्हल आता तुम्ही बघितलं। बसच्या इंटरव्हल मध्ये आता एक राहिलं होतं ते म्हणजे आपण झोपल्यानंतर स्पेस किती असतो। सो पाय आपले व्यवस्थित आरामात पोचून जातात तिकडे आणि इकडे कुशन देखील आहे, सो त्याचा काही प्रॉब्लेम नाही। वरती तुम्ही बघू शकता इथे लाईट आणि चार्जर पण आहे, सो झोपल्या मस्त यूज करू शकता। जो सुप्रिया ट्रॅव्हलचा प्रवास असतो ना मित्रांनो खूप भारी असतो, जबरदस्त। याच्या आधी देखील प्रवास केला होता स्लीपरने, ती येलो वाली बस होती, ती पण भारी आहे मित्रांनो। आता आम्हाला गणपती सीझन मध्ये स्लीपर कोच भेटली ना म्हणून, नाहीतर असे स्लीपर असते गणपतीला तर अजून मजा आली असते। ठीक आहे, नशिबाचा खेळ। सो बघू
प्रवासाला काय आता मजा येते. पाऊस बघा किती पडतोय, पूर्ण काचेवरती पाणी पडलं त्याच्यामुळे बाहेरचं काही दिसत नाहीये. पण ठीक आहे, सामान वगैरे मस्त ऍक्टिव्ह झालं. 3 पिशव्या खाली आहेत, या 2 पिशव्या भारी. सो चला मस्त आता पुढे मध्ये मध्ये कुठे भेटत जाऊया आपण. साईराम. बघता बघता मित्रांनो मुंबई गोवा हायवेला लागलेलो आहे. स्लीपर गाडी बोललो ना की मित्रांनो कधी डोळा लागतो काहीच कळत नाही. पाऊस खूप पडतोय यावेळी. आता गणपतीला गावी जाताना काय हालत होणार आहे देवालाच माहिती आहे. ठीक आहे, मुंबई गोवा हायवेला लागलेलो आहे. रस्त्याचं थोडंफार बघा इकडे काम चालूच आहे, अजून काही ना काही चालूच असतं. सो आपण हॉटेलला जेवल्यानंतर बघूया पुढे बसायला आपल्याला भेटतंय का, जेणेकरून तुम्हाला रस्त्यांची माहिती आपल्याला द्यायला भेटेल. अर्धा तास काय होईना, थोडंफार जरी बसायला भेटलं तरी तुम्हाला व्यवस्थित माहिती देईल. सो चला, लाईट वगैरे सगळं बंद आहेत आता. पूर्ण बस पूर्ण बस खाली आहे. जाऊ दे, चला डायरेक्ट आता भेटू वैष्णवी हॉटेलला, कारण त्याशिवाय ते हॉटेल आल्याशिवाय कोकणात आल्यासारखं वाटतच नाही. सो डायरेक्ट आता त्या हॉटेलमध्ये भेटूया. मुंबई गोवा हायवेला लागल्यानंतर जेमतेम अर्ध्या पाऊण तासावरती आता गाडी आपली दरवर्षीप्रमाणे वैष्णवी हॉटेलला थांबलेली आहे. मित्रांनो, वैष्णवी हॉटेलला थांबल्यानंतर गाड्यांचा क्रेज काय हा कमी होत नाही आणि लोकांची गर्दी कमी होत नाही. कोकणातला सीझन कोणताही असो, आपल्या वैष्णवी हॉटेलला लक्झरी आपल्याला ह्या ज्याप्रमाणे आपल्याला सीझनला बघायला भेटतात तशाच आपल्याला इतर सीझनला देखील ह्या गाड्या आपल्याला बघायला भेटतात. तर खूप गर्दी आहे, त्याप्रमाणे थोडीफार कमी आहे, पण जेवढी कोकणातली जाणारी लोक असतात, टुरिस्ट वगैरे असतात, खूप आहेत. सो ठीक आहे, डाळ राईस मागवलेलं आहे, ते खाऊया आणि नंतर तुम्हाला वैष्णवी हॉटेलचा बाहेरचा सीन दाखवतो की किती गर्दी आणि गाड्या किती वेगवेगळ्या प्रकारच्या आता सध्या उभ्या आहेत. तर ह्याच गाड्या आपल्याला गणपती सीझनला देखील बघायला भेटेल, कारण का तेव्हा देखील आपली लक्झरीचे तिकीट आहे. सो चलो जेव्हा आणि बाहेर झाले. मित्रांनो, आपण या बसमध्ये प्रवास करतोय, दापोलीची सुंदरी सुप्रिया ट्रॅव्हल. मगाशी तुम्हाला बस पूर्ण दाखवताना आली, तर ही बस पूर्ण स्लीपर आहे, स्लीपर कोच आहे पूर्ण. त्याचं .com वगैरे साईट वगैरे देखील दिलेली आहे, www.supriyabus.com. हे तुम्हाला रेड बसवरती देखील बुक करता येईल. त्याच्याप्रमाणे आपण वैष्णवी हॉटेलला थांबलेलं. वैष्णवी हॉटेलच्या बाजूला बघू शकता डॉल्फिन वगैरे, गौरीशंकर वगैरे सर्व आपल्या दापोली साईडला जाणार आहे. त्याच्यानंतर काळभैरव देखील आहे. सो बस आता चालू होते, बसमध्ये जाऊया. सुप्रिया ट्रॅव्हलचा हा आपला कॅबिनचा व्ह्यू आहे मित्रांनो, जिथे गणपती बाप्पा, लक्ष्मी, सरस्वती आणि स्वामी समर्थांचा फोटो लावलाय. खाली देखील स्वामींची खूप सुंदरशी प्रतिमा ठेवली आहे बघा. सो आता वैष्णव हॉटेलच्याकडनं बस निघाली आहे. समोर बघू शकता डॉल्फिन वगैरे, सीता, गौरीशंकर वगैरे. गौरीशंकर स्लीपर, त्याच्यानंतर मग सिटिंग आहे. तर आज जो आपण प्रवास करणार आहे तो आपली दापोलीची सुंदरी सुप्रिया ट्रॅव्हलने प्रवास करतोय. चला, काकांनी बस चालू केली आहे, पुढे बघूया आता प्रवासाला काय मजा येते. तर मित्रांनो, सुप्रिया ट्रॅव्हल मध्ये आल्यानंतर एक चांगली गोष्ट बघायला भेटली, म्हणजे नो स्मोकिंग, युअर लंच, युअर रिस्पॉन्सिबिलिटी. सुप्रिया ट्रॅव्हल वेलकम. ऑफिस नंबर इकडे दिलेले आहेत. सेकंड गोष्ट सर्वात महत्वाची म्हणजे मित्रांनो, या बसमध्ये आपल्याला वॉशरूमची देखील सोय केलेली आहे. सो टॉयलेट वॉशरूम जेंट्स लेडीज साठी आहे. हे बरोबर तुम्हाला कॅबिन जे असेल ना, कॅबिनच्या बरोबर बॅक साईडला आहे. जबरदस्त. यासाठी जर सुप्रिया ट्रॅव्हलला एक लाईक तर नक्की बनतो. सेकंड, हा डोर ओपन केला की मगाशी मी तुम्हाला जो आतला व्ह्यू दाखवला ना स्लीपर कोचचा, तो पूर्ण व्ह्यू आहे. आता सध्या आपण बसलोय ते म्हणजे कॅबिन कोचला बसलेलो आहे. सो भारी. याच्या पुढे आता पेट्रोल भरायला आपण डिझेल भरायला थांबलेलो आहे. डिझेल भरल्यानंतर आपला खरा प्रवास चालू होणार वैष्णव हॉटेल पासून ते औरवाडी दापोली पर्यंतचा. सो बघूया काय मजा येते. दापोलीची सुंदरी ओळखली जाणारी सुप्रिया ट्रॅव्हल आज आपण स्लीपर कोचने प्रवास करतोय. तर आज जे ड्रायव्हर दादा आहेत ते आपले रुपेश दादा आहेत. तर रुपेश दादांना आपण दादांशी बोलूया. त्याच्यानंतर त्यांच्या सोबतीला विपुल दादा आहे आणि या दादांनी खरं आपल्याला खूप सुंदर संधी दिली की पुढे बसून कॅबिन कोचमध्ये बसून आपल्याला व्यवस्थित शूट करायला भेटतंय. तर रुपेश दादाशी बोलूया. रुपेश दादा, किती वर्ष झाले सुप्रिया ट्रॅव्हल चालवताय तुम्ही? त्याला सुद्धा नवीनच लागलो गाडीवरती, जॉईन झालोय कंपनीमध्ये. हा, पहिले मी दापोलीमध्ये बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे.
ओके. आणि म्हणजे सुप्रिया ट्रॅव्हल मध्ये त्यांचं 1 वर्ष तरी झालं. काय अनुभव असेल आपल्या सुप्रिया ट्रॅव्हलचा? कारण का कित्येक वर्ष मी आता सुप्रिया ट्रॅव्हलने प्रवास करतोय, तर ड्रायव्हर वगैरे क्लिनर वगैरे आम्हाला तर बेस्ट सर्व्हिस तुमची भेटत असते. तर तुमचा काय अनुभव सांगा, कारण का 1 वर्ष तुम्हाला आता झालंय सुप्रिया ट्रॅव्हल मध्ये. तर एकदम पहिल्या 2 जुन्या गाड्या होत्या, आता त्यांनी नवीन गाड्या करून कंपनी जरा मोठी केलेली आहे. गाड्या पण सुंदर आहेत, गाड्या पण चांगल्या आहेत सकाळी एकदम. हो, तो आम्ही ट्रॅव्हल करतो त्याच्यामध्ये आम्हाला गाड्यांचा अनुभव चांगलाच येतो. नवीन गाड्या आहेत, पॅसेंजरला कंप्लेंट येत नाही, व्यवस्थित सगळं चाललेलं आहे. त्या बात आहे. आणि गणपतीच्या बुकिंग वगैरे सर्व फुल झालेले आहेत आता आपल्या सुप्रिया आता ट्रॅव्हलच्या. गाड्या आपल्या कंपनीची पुढे बुकिंग पूर्ण झालेली आहे. म्हणजे आता 20 तारखेपासून चालू. हो, 20 तारखेपासून चालू आहे. 20 तारखेला पूर्ण गणपती सीझन चालू आहे. पूर्ण चालू झालं. आता जसा हा रस्ता मोकळा भेटतोय तसा गणपती सीझनला असतो की पूर्ण भरलेला असतो रस्ता? नाही, ट्रॅफिक असते, फुल जाम असतो रस्ता, पूर्ण जाम असतो. जाम. आणि अजून एक दादा, म्हणजे मी आता मोस्टली ट्रॅव्हल मध्ये प्रवास केला. आज जो तुम्ही खाकी युनिफॉर्म घातलेला आपल्या सुप्रिया ट्रॅव्हलचा युनिफॉर्म आहे की तुम्ही असा वेअर केलेला आहे? फक्त सुप्रिया ट्रॅव्हलचा युनिफॉर्म आम्हाला अजून भेटलेला ना, आम्हाला भेटणार आहे. ओके. आणि आपल्या गणपतीला आम्हाला युनिफॉर्म मिळणार आहे. म्हणजे आपले सुप्रिया ट्रॅव्हल गणपती सीझनला युनिफॉर्म वरती असणार आहे. क्या बात आहे. आणि जे स्पीड वगैरे आपल्या बसचा जो असतो तो काय मिनिमम असतो? जसं आता पॅसेंजर असतात जे बसतात ते त्याचे देव तर तुम्ही असता, कारण का जेवढा ट्रॅव्हल करत असता आता पॅसेंजर पाठीमागे जो झोपलेला असतो तो सर्व तुमच्या विश्वासावरती झोपलेला असतो. बरोबर. आपल्या बसचा स्पीड वगैरे मेंटेन काय असतो? आता 7.5 स्पीड असतो, 50-60 प्रमाणे आपण चालतो. 50-60च्या, त्या 60च्या वरती आपण मोठली जातच नाही. तर मित्रांनो, सुप्रिया ट्रॅव्हलची ही खासियत आहे. प्रत्येक बसमध्ये आपण प्रत्येक ठिकाणी बोलत असतो की रात्रीची जी सुंदरी असतात ती ड्रायव्हर्स वगैरे असतात, पण मी तर बोलेन खरा राजा जो असतो तो आपले ड्रायव्हर दादा असतात. कारण का एवढं जागर राहून एवढा ट्रॅव्हल करणं आणि प्रवास करणं, कारण त्यांच्या विश्वासावरती आपण पाठीमागे स्लीपर कोच असतो नाही तर सिटिंग असतो, आरामात प्रवास करत असतो. तर 1 लाख खरं यांच्यासाठी असेल. खूप भारी जबरदस्त. आता पेन वगैरे क्रॉस केला आम्ही आणि पेन आलाय तर रस्त्याची थोडी हालत 1 वे चालू झालेला आहे बघा आत्ताच. गणपतीला काय हालत असणार आहे त्या देवाला माहिती. चला बघू पुढचा प्रवास कसा होतोय आपला. नागोठण्याचा 1 पॅच सोडला तर मित्रांनो, नागोठणे ते इंदापूर खरंच खूप सुंदर रस्ता आहे. म्हणजे गेल्या वेळी आपण जो रस्ता होता त्यापेक्षा रस्त्याचं काम आतापर्यंत तरी खूप सुंदर झालेलं आहे. बाकी बघूया आता. कोलाडला पोहोचू जेमतेम 20-15 मिनिटांमध्ये कोलाडला पोहोचू आपण. कोलाडचे अपडेट घेऊया आणि मग डायरेक्ट भोपाळला जाऊया. चल, कोलाडला पोहोचलोय आणि इंदापूर ते कोलाडपर्यंतचा पण रस्ता ठीकठाक आहे. पण कोलाड जसं चालू होतं मित्रांनो तसं रस्त्याची परत तेच दुरावस्था आपल्याला बघायला भेटते. कारण इथे पण समोर बघू शकतो म्हणजे अजून देखील ब्रिजचं काम चालू आहे आणि मध्ये ब्रिजचं काम चालू आहे. इकडनं त्या साईडने ते म्हणजे गावावरनं ज्या गाड्या त्या साईड आहे ती साईड आहे आणि इथून मुंबईवरनं जाणार ती साईड आहे. हा पूर्ण हा मधला पॅच एक चांगला, त्याच्यानंतर पुढे परत पॅच करा होऊन जातो. मग दाखवतो तुम्हाला. मध्ये मध्ये असे पॅच येतात लगेच. पण एक बेनिफिट आहे की स्लीपर कोच असल्यामुळे आपल्याला एवढं काही गाडीमध्ये फील नाही होत, खड्ड्यांचा काही इफेक्ट होत नाही. बघा, पण आपण ज्या ट्रॅव्हलमध्ये होते त्या ट्रॅव्हल स्लीपर कोचमधून जो प्रवास करतोय त्या प्रवासामध्ये एवढा आपल्याला रस्त्याचा इफेक्ट आपल्याला जाणून येत नाहीये. खरंच मित्रांनो, दापोलीची सुंदरी सुप्रिया ट्रॅव्हल स्लीपर कोच मधून एकदा मुंबई टू गेट नक्की प्रवास करू बघा. गणपतीला मी स्वतः करणार आहे, माझी पूर्ण फॅमिली सुप्रिया ट्रॅव्हलने प्रवास करणार आहे. 24 तारखेला आमची रिझर्वेशन आहे. तेव्हा देखील आपण सुप्रियाच्या सेटिंगचा आपण व्हिडिओ बनवू, त्याच्यामध्ये पण देखील रस्त्याचे अपडेट भेटेलच, ट्रॅफिक वगैरे काय असेल ते भेटेलच तुम्हाला. पण एकदा आपल्या सुप्रिया ट्रॅव्हलच्या स्लीपर कोच मधून प्रवास करून बघा, कारण का आतला इंटरव्ह्यू बघून म्हणजे पूर्ण व्ह्यू बघून आतला खरंच खूप भन्नाट आहे, जबरदस्त केलेलं आहे.
व्हिडिओच्या सुरुवात तुम्ही आधी बघितलंच असेल की इंटरव्ह्यू जे केलंय आपल्या सेटिंगचं त्याच्या स्लीपर कोचचं खरं खूप भारी केलेलं आहे. सुप्रा ट्रॅव्हलची जी येल्लो कलर बस आहे ना ती पण एक दिवस आपण व्हिडिओ करू तिचा, त्या बसने देखील लवकरच प्रवास करू. ती पण बस खरंच खूप भारी आहे. सो लवकरात लवकर सुप्रा ट्रॅव्हल जी लोक कोकणवासी आपल्या गणपतीमध्ये प्रवास करणार आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा कोण कोण आपल्या सुप्रा ट्रॅव्हलने प्रवास करणार आहे. भले ती सिटिंग असो, स्लीपर कोच असो, नाहीतर नॉन एसी असो, एसी असो. तो कमेंटमध्ये नक्की सांगा स्लीपर कोच मधून आपल्या सुप्रा ट्रॅव्हल मधून प्रवास यावेळी कोण कोण करणार आहे. बाकी रस्त्यांचे अपडेट द्यायचं म्हटलं तर ठीकठाक आहे. म्हणजे 100% 70% तरी काम झालेलं आहे. पूर्ण असं नाही पण मध्ये मध्ये पॅच खूप असा बेकार येतो ना मित्रांनो, पूर्ण बस असे होऊन जाते. पावसाने तर थैमान मांडलंय. घरी जाईपर्यंत काय आलं जाणार आहे काय नाही. चलो आता थोडं झोपूया आणि मग नंतर भेटूया डायरेक्ट पवारवाडीला. मित्रांनो आता आपण आपल्या सीटवरती आलेलो आहे आणि मस्त आता 2 तास झोपूया, कारण आता कोलाडला पोहोचलेलो आहे. कोलाडपर्यंत तुम्हाला रस्त्याची अपडेट दिलेली आहे. कोलाड पासून आता आपल्या घरी जायला आपल्याला जनरली 2 तास लागतील पवारवाडीला उतरायला. मग पवारवाडीला डायरेक्ट आता आपण भेटूया. आणि खास करून आपल्या सुप्रिया ट्रॅव्हलचे जे ओनर आहेत आणि आपले जे चालक रुपेश दादा आणि विपुल दादा त्यांच्या मनापासून धन्यवाद. कारण का त्यांच्या या परवानगीशिवाय मी कॅबिनमध्ये बसून तुम्हाला रस्त्याचे अपडेट देऊ शकलो नसतो. तर प्रथम म्हणजे त्यांना माझ्याकडून आणि माझ्या युट्यूब फॅमिलीकडून धन्यवाद की तुमच्यामुळे मला हा व्हिडिओ करता आला आणि रस्त्याचे अपडेट लोकांपर्यंत म्हणजे आपल्या फॅमिली कुटुंबापर्यंत पोहोचवण्यात यश मिळालं, म्हणजे चांगला प्रयत्न झाला. तर मित्रांनो अजूनही सांगतो, जर सुप्रिया ट्रॅव्हलने गणपतीमध्ये कोणी ट्रॅव्हल करत असेल, प्रवास करत असेल, त्याने कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या सुप्रिया ट्रॅव्हलचा प्रवास हा आपला कसा होणार आहे. कमेंट नक्की करा, लाईक नक्की करा आणि दरवेळी आपल्या सुप्रिया ट्रॅव्हलनेच प्रवास करा, जेणेकरून हा एक वेगळा अनुभव आपल्या सुप्रिया ट्रॅव्हलचा आपल्याला अनुभवता येईल. सो चला आता डायरेक्ट झोपूया आणि पवारवाडीला भेटूया. साईराम, गुड नाईट, साई मे रात्र. असा होता आपला मुंबई टू खेडचा प्रवास मित्रांनो. खूप भारी झाला प्रवास सुप्रिया ट्रॅव्हलमध्ये. खरंच कळलं नाही की कधी मुंबईपासून पवारवाडीपर्यंत आपला हा प्रवास कसा झाला. तो खरंच खूप भारी एक्सपिरियन्स होता, खूप चांगला अनुभव होता. तर रस्त्याची अपडेट द्यायची म्हणजे मित्रांनो, नागोटे आणि कोलाडमध्ये थोडाफार रस्ता विस्कळीत झालेला आहे, म्हणजे खड्ड्यांचं प्रमाण थोडंफार कमी आहे. जास्त आणि कमी असं बोलता नाही येणार, पण काम चालू आहे. गणपतीपर्यंत ऑलमोस्ट होऊन जाईल काम, पण व्यवस्थित रस्ता आहे. जर कोणी येत असेल, आता 20 तारखेपासून आपले गणपतीला कोकणवासी मुंबईकर सर्वजण निघतील आणि आपला गणपती महोत्सव म्हणजे म्हटलं तर आपला कोकणवासियांचा सर्वात मोठा हा सण असतो. प्रत्येकासाठी हा मोठा सण असतो. 20 तारखेनंतर गावाला येणाऱ्या सर्व गाड्या आता रहदारी चालू होईल, गर्दी चालू होईल रस्त्यांना. तर सर्वांनी आरामात या. मध्ये पॅच खूप खराब आहे, तर गाडी एकदम स्पीडला ठेवू नका, मेंटेन ठेवा गाडी. बाकी आपण पण 24 तारखेला येणार आहोत, तेव्हा देखील व्हिडिओ असेलच. आता परतीचा प्रवास झाला आहे, कारण की एडिटिंगला बसलो तेव्हा कळालं की व्हिडिओचा एंड राहिला, कारण सकाळी खूप पाऊस होता. त्याच्यामुळे आता खेड डेपोला आलेलो आहे, खेड स्टेशनला आलेलो आहे. कारण की इकडनं आता आपली बरोबर 4-5ची मांडवी एक्सप्रेस आहे, ती पकडून आता आपण लगेच मुंबईला निघालेलो आहे. सो व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती घंटा देखील वाजवायला विसरू नका. बाकी भेटत राहूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, साईराम. सो चलो बाय.